कोल्हापूर या जिल्ह्याला लागल त्या यादेला दूध गंगेच्या तीराला या चिदनरले गावाला खडकायाच्या या बघा माळाला शिदबीर देव गादेला लहान थोर येती शरण देवा तुमच्या चरणाला वर्षया जायाने माला सणाला येता मवशाचा मेंढ्या येता मेंढका दूध जेवण्याला देवाला मेंढ्या येता मेंढका दूध घेऊन आला देवाला कोंबड्याच्या या बांगला कमर झालं या देवाला अमृतामध्ये देव माझा नावने गेला दोन हात जोडणे मागणं देवाला हो बारा मेंढ्याने मेंढक्याच्या पातेला आणि वेळ नको लावू डिंब्या थाप मार या डोलाला सुंबरान मांडल गा सुमयारान मांडल सुंबरान कुणाला सुमयारान कुणाला देवा चरण वंदून मी पाया तुझ्या पडून जातो माझ्या मार्गाला सुटल्या जाग्याला फार प्रिय का आता कालाला बाबा त्याने मायवा नेमून आले रेवते रायनाच्या वाड्याला रेवते रायनाला काय लागले होते बोलायला मायवा लागली बोलायला ए गुटी रायना तुझ्या मुली कुठे आहे ती बोलवून घे म्हणल्या नंतर ए गुटी रायना व्हायला बाजूला आला आणि एवढ्यात मुली खेळतेला खेळणी ब्रेका मुलीची लागला हाकवरी का आता मारायच्या वेळेला जरे बाबा रेवते रायना हाकारे लागला आपल्या मुलीने मारायला रेवते रायनाचं बोलणं ऐकलं या 7 जण मुलीने निघून आल्या घर वाड्याला काय लागल्या होत्या त्याला खेळतीने सोडला आणि पधावते निघून आल्या विकाच्या वेळेला या शब्दाला गतिपती झाले त्या वेळेला जाहीर सोड फुटल्या बाजूला सुरुवात करायची आता मध्ये त्या जाग्याला बोला याला लागे लागे तुम्ही बाई लवकर Thank you.
बाईनं तुम्ही घाई गडबडीनं आवरून साज शृंगार करून यावं त्यावेळेला जरा बाबाला गैरगोते राहायला लागला सांगायला बापाच्या सांगितलेल्या मनावर मन सर्व कार्याचं 7 जणी बहिणी जसं बाबाने सांगितले त्या म्हणण्यावर म्हणता लागला 7 जणी ब्रिकात मुली ब्रिकात येवती राणी लागली आवरायला मुलींना सगळं आवरून साज शृंगार करून ब्रिकात त्यावेळेला मुलींना पितांबरी नेसून ब्रिकात त्यावेळेला नटून मुली आलेली यावेळी काय येवती रायाच्या समोर ब्रिकात त्यावेळेला जरा बाबा लागल्या आईच्या पुढीने जन्म घेतला का लागला जशा उभा राहायला एवढ्या शब्दाला गतिपती झाले त्यावेळेला बाजूला सुरुवात कशा आता मध्ये त्या जाग्याला बोला याला सांगा याला लागला माझी मायवा माझी मायवा आईच्या पोटात यावं तशा 7 जण मुली जसे रेखा पुढे आले रेखा त्या वेळेला एका वळीनं उभा राहिल्या आणि येळगुती राहायला लागला बोलायला हे माये अक्का माझी हेच मुली माझ्या 7 जण आहेत रेखा त्या वेळेला जगा बाहेर तुला कुठे पसंत पडत्या म्हणून बघा म्हणून लागला होता सांगायला जेवढ्या वेळेत मायेवर बाबाने जसं 7 जण रे बाबा मुलीने पायाच्या नाकाबाजून डोळ्याच्या केसापर्यंत लागले होते न्याळायला सर्व शेवटाला मात्र त्या जाग्याला जसे मुली ब्रिका नेत्राने पाहिल्याने आका माईवाला सगळ्यात ब्रिका लांडगी ब्रिका घेवा नावाची मुलगी मात्री ठेवेला जरे बाबा सो काही पसंत आहे म्हणून लागले बोलायला आणि एवढ्या वेळेला काय प्रकार घडलाय त्या जाग्याला आली या बघाया म्हणाला वे म्हणाला वे आली तिच्या म्हणाला पसंत केली मुलगीला आणि माईवा लागली होती बोलायच्या वेळेला माईवा काय लागल्या होत्या बोलायमध्ये त्या जागा अरे ये गुरी ये गुती रायना दादा मुलगी आली माझ्या मनात घेणाला पण मी जाऊन येतो घाई गडबडीने या बाजार पेटेला त्या वेळेला जरे बाबा आका माईवा निघून गेले बाजार पेटेला जरे बाबा लागले केळे फणे बाजार करायला बाजार पेटेत गिरली का राजवानी जसा पहिला ब्रिका हळदी कुंकू बी काय बाजार केली त्या वेळेला हळदी कुंकू घेतली केळाची पणी घेतली नावाचं फळ घेतली त्या वेळेला जरे बाबाने जसं माग देणं पोळा करायला त्या जाग्याला आणि जसे ब्रिका सर्व वटीचं साहित्य मायवाने घेतले त्या वेळेला आणि आका मायवा मात्र त्या ठिकाण्याला आका मायवा वाटा लागले चालायला निघून आले तर बाबा येरळगोते रायनाच्या वाड्याला त्या जाग्याला मागे जाया बघा बाजूला आका माझी बघा मायवा आणि गुण या बघवालिया आणि गुण या बघालिया
आणि मायवा घरी विका त्या येळगुती राणाच्या वाड्याला मात्र त्यावेळेला बाबाने एवढ्या वेळा त्याला बाबाने नववाला त्याचा पाठावर ते बसवायला आणि मायवा त्याच्या काय लागले होते का पाटावरती बेसवायला उगावता पुढा तिचा करायला आणि अक्का मायवा लागली काय विका आता करायच्या वेळेला बाबाने आज बाबाला मान लागले होते याला जसं भरलं पडवाने केळं लागले होते वट्यामध्ये घालायच्या जाग्याला वटी होईनी केली आणि अक्का मायवा येळगुती रायणाला काय लागली होती बोलाय मात्र त्या ठिकाण्याला रायणाला मायवा लागले होते बोलायला आणि लागले होते सांगायला निघून जातो मी तिथून सुर नगराला माझ्या बंधू बिरदेवाचा जसं रे बाबा त्याला सांगतो आणि साखर पुढ्याचा देवत ठरवतो आणि निघून येतो म्हणून लागले होते सांगायला लागली बोलायला असे सांगितली पण येळगुती राहायला लागला बोलायला असं नाही जायचं का कधी नाही जायचं माझ्या घर वाड्याला माझ्या घरात त्या घरतीने पुळी पातीचं जेवण केलं या तू जेवण गेलं माझीच त्या वेळेला एवढं रे बाबा बोलताना येरळगोते रायनाच्या घरतेनं मायवाला भरला तांब्या दिला हाताला मायवा निघून गेले बाहेरल्या बाजूला तोळानं तोळा लागले भरायला बसायला बसकर टाकलं मायवाच्या वरती बसले जसं रे बाबा माझे भगवानाचं मायवाला भोजन वाढलं त्या जाग्याला भोजन या बघा केली भोजन या लागली करायला खाऊन या बघा जेवून खाऊन अक्का माझी माये वा माये वा अक्का माझी माये वा माये वा मात्र त्या ठिकाणाला अक्का मायेवाला विसरली का पाची पकवानाचे भोजन करून वाढले जसं पोळी पातीचं जेवण करून मात्र त्यावेळेला खाऊन जेवण अक्का मायेवा अर्पतिरपती झाली त्यावेळेला रे बाबा आका मायवा लागले होते बोलायला आणि आका मायवा वाट लागले चालायला निरोप घेतो आणि काय तिवरी का साखर बुड्याला दोन तुला आधी जाणून साखर साडी घेऊन येतो त्यावेळेला असं सांगितली येळगुती रायणाला आणि एवढ्या आता अक्का माझी मायवा मात्र त्या टायमाला रे बाबा येरळगोते रायनाचा वाडा लागले सोडायला आणि तिने करून नगरात वाटे लागली चालायला वाटे लागली चालायला वाटे लागली चालायला वाटे लागली चालायला आता भारत जाताना एवढ्याच वेळेला मागेल्या बाजूला मागेल्या बाजूला देव माझा बिरापा लागेला बोलायला बोलायला लागेला ह्याच वेळी काका मायेवाडी का निरोप घेतली आणि जाताना वाटणारी चालायला एवढ्यात पण या मागल्या बाजूला त्यावेळेला रे बाबाला बिरदेव लागला बोलायला बिरदेव लागला सांगायला जसं रे बाबा माझी मायवा हशी जातील अशी मागे झाली अजून कधी आले नाही म्हणून निघून गेला घर वाढायला मग त्या जाग्याला आतनं बाहेर लागला करायला पण अक्का दिसना कुठे गेली असं माझी अक्का म्हणू लागला शोध करायला पण अक्का कुठे दिसना पण बिराप्पा शेवटी निघून गेला घर वाड्याला आणि वाड्यामध्ये जाऊन मात्र त्या टायमाला रे बाबा देवाला जायला सोन्याचा चेंडू त्याला मोत्याचा गज लावल्याला चेंडू धरला हाताला कोण म्हणतंय खिडकीतला चेंडू घेतला मात्र त्या कोण जाग्याला म्हणतंय खिडकीतला कोण घेतला तर कोण म्हणतंय यानंतर कारीचा राजा ओविकार मंडळ कुर्ली कारीचा राजा ओविकार मंडळ कुर्ली या संघाने स्टेज समोर हजर आहे. राजू हा सिद्नर्ली गावे धनगर कलेचं माहेरघर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना हा आणि मला वाटतंय ह्या बऱ्याच वर्षात आणि 51,000चं मैदानी कधीच झालेलं असं मला तर काही वाटत नाही पहिल्यांदा झालेला म्हणजे आम्ही खेळतो ते पहिल्यांदा झालं बरोबर आहे बरोबर आहे हा पण त्या मानानं काय सण
आलेला नाही म्हणजे गारठा जास्त असल्यामुळे आला नसतील सोडा बरोबर आहे बरोबर आहे ना हा पण एक मेंढी राजाचा आणि मेंढी माऊलीचा सण म्हणला तर एक विषाई अमावस्या बरोबर आहे ना हा हे एवढे कष्ट करून एवढ्या गावामध्ये फिरून पै आणि पै गोळा करून एवढं मैदान मोठं लावलं आणि मेंढीचा राजा खोडपळे मेंढीचं रक्षण करीत करीत तो ह्या देवाला एक साकडं घालतो देवा हा मी तुझ्या विषारीच्या आमुष्याला एकदा ताने मेंढीचं दूध तुला मी अभिषेक करतो बरोबर आहे आणि त्याच माझ्या मेंढीला तू सुखात ठेव माझ्या घरदाराला सुखात ठेव बरोबर आहे अशी हे प्रार्थना करत असतो हा खरोखर हे धनगरांचं जीवन खरोखर हे धनगरांचं राज्य आणि धनगरांचं खरोखर हे जास्त जर धनगरांचा झेंडा लागला तर ते मेंढी माऊलीमुळे लागला बरोबर आहे म्हणून काय म्हणलं माहिती काय कृपा देवाची थोर आम्ही झालो धनगर कृपा देवाची थोर आम्ही झालो धनगर मेंढी मावलीचा आहे आधारे मेंढी मावलीचा मेंढ्याच्या मेंढी मावलीचा मेंढ्याच्या माऊलीच्या जीवावर आमचा चाललाय संसार खरोखर मेंढका राजा ऊन वारा पाऊस झाला खरोखर अंगावर झेलत रात्र आणि दिवस त्या मेंढीच्या माऊलीच्या सेवेत खरोखर राहतो बरोबर मग आहे. काय म्हणते काय हा. घरदार सोडून सार मेंढका मेंढीच्या मोर घरदार सोडून सार मेंढका मेंढीच्या मोर मेंढी मावलीचा मेंढक्याला दार मेंढी मावलीचा मेंढक्याला दार मेंढी मावलीचा मेंढक्याला दार आन भग माझ्या डिंबाऱ्या तू मारिता पढोला राजा